बोला पुंडलिक वंदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की मन प्रसन्न केलंस। दैवी देणगी याला या सुरेल गळ्याची अप्रतिम। दिगंबर बुवा याला उत्तम गाणं शिकवा। मिरजेला बाळशास्त्री बुवा आहेत, त्यांच्याकडे पाठवा। ते या कलेत पारंगत आहेत, त्यांच्याकडे चांगला तयार होईल हा। आणि हो, हवं असल्यास आम्ही स्वतः मिरजेच्या संस्थानिकांशी बोलणी करतो, पण ह्याच्या गायनाच्या शिक्षणामध्ये कुठलीही कमी पडू देऊ नका। हवी ती मदत करू आम्ही। परंतु परंतु आम्ही याला गाणं नाही शिकवणार आहोत। काही अडचण? हो, कीर्तनाचं घराणं आमचं, प्रपंच सांभाळून जेवढी जमेल तेवढी विठ्ठल भक्ती करतो आम्ही, पण हे गाणं शिकवणं आमच्याने नाही होणार। पण हा गायन कलेत पारंगत झाला तर तुम्हास मदतच होईल। हो, ते खरं आहे, पण गायन कलेचं शिक्षण घ्यायचं म्हणजे गुरु घरी राहावं लागणार। मग हा इथला सगळा प्रपंच मी एकट्याने कसा काय सांभाळणार? क्षमा असावी। कृपा करून क्षमा मागू नका। मी तुमच्या निर्णयाचा आदर करतो। तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे, पण जर कधीही काहीही गरज वाटली तर मला निसंकोचपणे सांगा, मी तुम्हाला नक्की मदत करेन। धन्यवाद, मी आपला आभारी आहे। विष्णूचे बाबा पटकन चला, विष्णूच्या हातात फटाका फुटण्यावाले त्याचा चेहरा वाजलाय। काय? हा छोटा विष्णू म्हणजेच पुढे आपल्या गायन आणि गायन शिक्षण पद्धतीमुळे हा सेतू हिमाचल ख्याती मिळवलेले गायनाचार्य पंडित विष्णू दिगंबर पलुसकर। आवाजात प्रचंड गोडवा आणि लहान वयातही शब्दांच्या वजनाचं नेमकं असलेलं भान असा हा विष्णू। परंतु तरीही विष्णूच्या वडिलांना मात्र त्याने गायनामध्ये पुढे शिकावं असं वाटत नव्हतं। याचं कारण त्या काळची परिस्थिती। कसं आहे की त्या काळी आता एवढं गायनाला महत्त्व प्राप्त झालेलं नव्हतं। त्या काळी गायनाकडे फक्त केवळ एक शौक म्हणून पाहिलं जायचं। अहो, काही ठराविक घराणी सोडली तर सामान्य लोकांना गाणं शिकण्याची देखील परवानगी नव्हती। गुरुकुल पद्धतीने गाणं शिकवलं जायचं, म्हणजे ज्याला कुणाला गाणं शिकायचं असेल त्याने गुरुकडे जाऊन शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिथेच राहायचं, अशी तेव्हाची पद्धत। परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं। असं म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी। झालं असं की विष्णूला एक अपघात झाला आणि त्यात विष्णूची दृष्टी कमजोर झाली, कमकुवत झाली। डॉक्टरांनी असं सांगितलं की यापुढे हा मुलगा वाचन करू शकणार नाही आणि त्याने जर तसा प्रयत्न जरी केला तरी त्याची दृष्टी कायमची जाऊ शकते। आणि इथूनच विष्णूचा गायनाचार्य पंडित विष्णू दिगंबर पलुसकर हा प्रवास सुरू झाला। इथून पुढे आपण पाहूच शकणार नाही असं एखाद्याला समजलं असतं तर एखादी व्यक्ती खचून गेली असती, परंतु विष्णूनं त्यातूनच जिद्द एकवट। असं म्हणतात की जेव्हा तुमचं एक इंद्रिय कमकुवत होतं तेव्हा तुमची इतर इंद्रिय आणखी मजबूत होतात, आणि विष्णूकडे तर त्याचा गळा आणि कान मजबूत होतेच। विचार करा ना, लहानपणी ज्या मुलाला गायनाच्या शिक्षणापासून रोखण्यात आलं त्याच मुलाने पुढे जाऊन संपूर्ण भारतातील पहिलं गायन शिक्षणाचं गांधर्व महाविद्यालय सुरू केलं। वाह, चांगली तयारी आहे छोटे बुवा। वाह, मजा आला। वारा काय सुंदर वाहतोय ने, एका लयीत अगदी। आणि ही लयच सगळ्यात महत्वाची विष्णू। ही लय एकदा आयुष्यात गावली ना की पुढचा सगळा मार्ग असा सुकर होत जातो, गाणं बहरत जातं। काय सुंदर वर्णन केलं गुरुजी। यातलं आपलं काहीच नसतं विष्णू आहे, आपण फक्त माध्यम असतो। देणारा तो, त्याने जे दिलंय ते मी तुझ्यापर्यंत पोहोचवतो, एवढंच। गुरुजी, हे सगळं ज्ञान मिळवूनच मला एक चांगला कलाकार म्हणून मोठं व्हायचंय। यासाठी मी माझं पूर्ण आयुष्य मी मेहनत घ्यायला तयार आहे, मी सगळ्या तडजोडी करायला तयार आहे, पण मला संगीत या कलेसाठी माझं आयुष्य वाहून घ्यायचंय।
पण त्याही पुढे जाऊन एक खूप महत्वाची गोष्ट आज मी तुला सांगणार आहे विष्णू. एक चांगला कलाकार होण्यासाठी कलेची निस्सीम साधना आवश्यक असतेच आणि तू ती करतोही आहेस. पण त्या पलीकडे जाऊन एक उत्तम कलाकार होण्यासाठी आपण स्वतः एक उत्तम माणूस असणं गरजेचं आहे. एक उत्तम चांगला माणूस म्हणून जेव्हा तू प्रगल्भ होशील ना, तुझी कला सुद्धा तेवढीच प्रगल्भ होत जाईल. गाणं प्रगल्भ होत जाईल, बहरत जाईल. अजून प्रणाम विष्णुपंत. प्रणाम शास्त्री. प्रणाम. बोला. महाराजांनी तुम्हा दोघांना बोलवलं आहे. चला. हो. हे काय तुम्ही असे बसून का? चला ना. विष्णू तू हो पुढे, मी आलो. माफ करा विष्णुपंत, पण बग्गी फक्त तुमच्यासाठीच पाठवलेली आहे. शास्त्रीबा मागून चालत येतील. असं का? विष्णू अरे तू हो पुढे, मी येतो मागून. माफ करा गुरुजी, पण मी नाही जाणार. हे बघा, बाळशास्त्री बुवा माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, गुरु आहेत ते माझे. खरं तर ही बग्गी त्यांच्यासाठी असायला हवी आणि मी मागून चालत यायला हवं. इथे तर सगळं उलट घडतंय. क्षमा असावी पंत, तुमचं म्हणणे अगदी बरोबर, पण तुम्ही या संस्थानाचे खास मेहमान आहात. शिवाय संस्थानिकांच्या शिफारसीतून तुम्ही इथे आलेला आहात. तुमचा योग्य तो मान राखणे या संस्थानाचं कर्तव्य आहे. आणि शास्त्री बुवांचं काय? त्यांच्या मान सन्मानाचं काय? बाळशास्त्री हे केवळ एक राजगायक आहेत. राजश्रयाने ते उदरनिर्वाह करीत आहेत, या संस्थानाची सेवा करीत आहेत. त्यामुळे ते या संस्थानाची नाही तर कलेची सेवा करतायत आणि त्यामुळेच तू. शांत हो विष्णू, शांत हो. तू जा बग्गीतून, मी आलो मागून. पण गुरुजी हे. विष्णू मी सांगतोय म्हणून तर जाशील बग्गीतून. जा. तुम्ही अशी विनंती नका करू. खरं तर मी ही तुमची आज्ञाच समजतो, पण गुरुजी यासाठी मला क्षमा करा. येतो मी. विष्णुपंत, आम्ही जे ऐकले ते खरे आहे का? तुम्ही हा दरबार सोडून पुढे जायचं ठरवलंय म्हणे? होय राणीसाहेब. पण इथून जायचे काय कारण आहे ते कळेल आम्हाला. राणीसाहेब, अजून बरंच काही शिकायचंय. संगीताचं पुढचं शिक्षण घ्यायचंय. विष्णुपंत, ते तर तुम्ही इथे राहूनही शिकू शकता. हो राणीसाहेब, पण इथे मी जे काम करण्यासाठी आलो होतो ते काम आता पूर्ण झालंय. जे शिकण्यासाठी आलो होतो ते शिकूनही झालंय. मग आणखी काय शिकायची आवश्यकता आहे? तुम्ही अत्यंत सुरेल आणि पारंगत गायक आहात. इथे राहून आमच्या या दरबाराची शोभा वाढवा, आमचे राजगायक व्हा. तुम्हाला हवी तेवढी रक्कम देऊ आम्ही. क्षमा करा राणीसाहेब, पण माझी कला कोणाची दासी नाहीये. माझी कला ही माझ्यासाठी एक साधन आहे. परिश्रमपूर्वक आणि प्रामाणिकपणे मी ती अवगत केली. त्यामुळे मी माझी कला अशी विकू शकत नाही. बरोबर आहे, पण तुम्हाला जर कलेची सेवा करायची असेल तर ती तुम्ही इथे राहूनही करू शकता. राणीसाहेब, मी संस्कृत ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी म्हणून इथे आलो होतो, तो पूर्ण झालाय. आता मला इथून जायला परवानगी द्यावी. मला इथून पुढे वेगवेगळ्या प्रांतांमध्ये जायचंय, तिथलं संगीत शिकायचंय, तिथल्या गायन पद्धती आत्मसात करायच्या आहेत, त्या प्रांतांमधलं संगीत सर्वत्र पसरवायचंय. आणि त्यासाठी मला पुढे जात राहायला हवंच ना. पंत, स्वतःहून चालत आलेल्या लक्ष्मीला लात मारून चाललात पंत तुम्ही. याचे परिणाम काय होतील याची थोडी तरी कल्पना आहे का तुम्हाला? नाही म्हणजे एका फकीरासारखं जगण्यापेक्षा मान असलेल्या नोकराप्रमाणे जगायला हरकत नाही, नाही का? माझी कला ही एका दरबारापुरती मर्यादित नाहीये. माझी कला ही लोकांसाठी आहे आणि लोकांमध्ये राहूनच ती अधिक बहरत आणि पसरत जाईल. आज्ञा असावी राणीसाहेब. विष्णू मिरजेला गाणं शिकायला आला तेव्हा त्याचं वय होतं अवघं 15-16 वर्ष. त्याचं लग्नही झालेलं होतं. तो ग्वाल्हेर घराण्याचे थोर गायक गायनाचार्य बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांच्याकडे गायन शिकायला आला आणि त्याच्या आयुष्यातील एका महान संगीत पर्वाला सुरुवात झाली. वेळ काळाचं भान न ठेवता तो बाळकृष्ण बुवांकडे गाणं शिकत होता, आत्मसात करत होता. तब्बल 9-10 वर्ष विष्णूनं बाळकृष्ण बुवांकडे गाण्याची कडी तालीम घेतली. क्वचित कधी विष्णूचा आवाज गुरूंच्याही वरच्या पट्टीत अगदी लिलया फिरत असे. विष्णूची गायनातली ही प्रगती बघूनच मिरजेच्या बाळासाहेबांनी त्याला छोटे बुवा म्हणून संबोधायला सुरुवात केली होती.
जेव्हा एक कलाकार म्हणून विष्णू समृद्ध होत होता तेव्हाच तो एक व्यक्ती म्हणून सुद्धा समृद्ध आणि विचारांनी स्वतंत्र होत होता. विष्णूची ही प्रतिभा बघून बाळकृष्ण बुवांनी त्याला आपल्या बंधनातून मुक्त केलं. संस्थानिक किंवा धनिकांकडे गायक वादकांना मिळणारी दुय्यम वागणूक ही विष्णूने पाहिली होती. गायक वादक कलावंत म्हणून कितीही मोठा असला तरी त्या काळात त्यांची अवस्था एखाद्या आश्रितासारखीच असायची. गायन वादन किंवा एकूणच संगीत कलेला त्या काळात समाज मान्यता नसल्यामुळे गाणं ही राजे किंवा धनिक मंडळींचीच मिराजदारी होऊन बसली होती. त्यामुळे कलाकारांना त्यांच्याच तालावर नाचावं लागायचं. म्हणजे प्रसंगी कितीही मोठा अपमान झाला तरी तो निमूटपणे सहन करावा लागायचा. विष्णू बुवांना हेच बंद करायचं होतं. त्यांना संगीत कला म्हणजे धनिकांच्या लहरीची दासी नाही हे दाखवून द्यायचं होतं आणि त्याचबरोबर संगीत कलेला सन्मान मिळवून द्यायचा होता. समाजातूनच संगीत कलेचे आश्रयदाते निर्माण झाले की संगीतासाठी संस्थानिक धनिकांकडे हात पसरावे लागणार नाही हे त्यांना उमगलं होतं. म्हणूनच त्यांनी स्वतःला कधी कुणाही संस्थानिकाच्या किंवा एखाद्या धनिकाच्या दावणीला बांधून घेतलं नाही. चला म्हणा नि स ग म. मी नाही बाई. हो, त्यात एवढं लाजण्यासारखं काय? नाही नाही, चला सुरुवात करा. माझ्या मागे मागे एक एक स्वर म्हणायचा. हा, अरे ह्याला कशाला आणलं इकडे? गुरुजी हा केस कापाचा व्यवसाय करतो आणि उत्तम गाणं सुद्धा म्हणतो. आपल्या पोटावर पाय द्यायला निघालाय हा. खरंच? ये इकडे ये. नको नको गुरुजी, चुकलं माझं, माफी असावी. अरे तू असं घाबरतोयस का? तुला गाणं गाता येतं ना, म्हण बघू एखादं. अरे आता का घाबरलास? तिकडे पारावर तर फार आवाज चढतो तुझा, आता दाखव. थांबा थांबा, तू ये इकडे. अरे ये, मी तुला काही करणार नाही, घाबरू नकोस. असा ये. बस. आणि आता न घाबरता मला एक छानसं गाणं म्हणून दाखव बघू. मी म्हण. बर, आता मला सांग, कोणाकडे शिकलास गाणं? चुकलं असेल तर माफ कराजी, पण मी गाणं कुठे शिकलो नाही. अरे मग तर तू आता गाणं शिकायला हवंस. आम्हाला कोण शिकवणार गाणं? आणि जर शिकवणार बी असेल तर माझी ही केस भादरायची कामं कोण करेल? आमच्या घरच्यांना कोण सांभाळेल? अरे बाबा, मी काही तुला तुझं घरदार सोडून इथे राहायला यायला सांगत नाहीये. फक्त एवढंच करायचं, तुला तुझ्या दिवसातले 2 तास फक्त द्यायचे यासाठी. उरलेला अख्खा दिवस मोकळाच आहेस की तू तुझी कामं करायला. म्हणजे तुम्ही मला गाणं शिकवणार? हो, मी शिकवणार तुला गाणं. बुवा आता फक्त एक काम करायचं, उद्या पहाटे न विसरता इथं यायचं. येशील ना? हाय जा. गुरुजी हा, चला म्हणून दाखव आता गाणं. कसं झालाय रियाज बघूया. म्हण. गुरुजी नाही, काही सांगू नकोस, गाणं म्हण. अरे अरे अरे, कसं सांगू तुला? सूर चुकतोय तुझा, सूर. तू मी सांगितल्याप्रमाणे म्हणतच नाहीयेस. अरे ती चूक पुन्हा पुन्हा होतीये तुझ्याकडून. गुरुजी तुम्ही एकदा म्हणून दाखवा ना, म्हणजे कळेल. ते शेवटच राहते. असं जर मीच पुन्हा पुन्हा म्हणून दाखवायचं असेल आणि पक्क करायचं असेल तर 24 तास राहावं लागेल तुला माझ्या बरोबर. राहणार आहेस का? तुला तुझी काम आहेत, प्रपंचाची जबाबदारी आहे. मग त्यापेक्षा रियाजाकडे नीट लक्ष दे ना. अहो तुम्ही जरा शांत व्हा ना, पुरता गोंधळून गेलाय तो. मग काय करू मी? ही परिस्थिती तशी आहे, त्याच्यात काय करणार आहे मी? याला इथे 24 तास राहणं शक्य नाहीये. हे जर असंच गात राहिला तो आयुष्यभर चुकीचं गाईल. मी एक सांगू, शाळेतल्या मुलांना कसं आधी पाटीवर लिहायला देतात आणि मग अभ्यास करायला सांगतात, तसं काही होऊ शकेल संगीताचं. म्हणजे बघा, त्यालाही शिकायला सोपं जाईल आणि तुम्हालाही सतत सांगावं लागणार नाही. कागद पेन घ्या. हो. आता मी तुला गाण्याचे सूर लिहून देतो.
ते सूर वाचून तुला कळेल नक्की कुठल्या सुरात गायचंय ते. ठीक आहे? ओ, ही तर फार छान कल्पना सुचलीये तुम्हाला. याने काम अगदी सोपं होणार आहे. आणि हो, ही कल्पना आता तुम्हाला सुचलीच आहे तर उद्यापासून तुम्ही सुद्धा यायचंय रियाजाला. काहीतरीच काय. काय हो, कसला विचार करताय एवढा? याचा विचार करतोय. म्हणजे अहो, हे तर झालं की आता. हे बघा, धाकू उद्यापासून उत्तम रियाज करेल. तुम्ही अगदी निश्चिंत राहा. मी धाकूचा विचार करत नाहीच आहे मुळे. मी त्याला हे असं लिहून दिल्यानंतर तो आता त्या चीजीमध्ये परत कधीच चुकणार नाही हे मला माहितीये. पण हे झालं फक्त त्याच्यापुरतं मर्यादित. पण आपल्या आजूबाजूला गाणारे वाजवणारे असे कितीतरी हजारो लोक आहेत. त्या सगळ्यांचं काय? पण तुम्ही असं किती लोकांना शिकवाल आणि असं लिहून तरी किती जणांना देणार? ही सगळी लोक जर एका छताखाली आली आणि या एका कागदाचं जर पुस्तक झालं तर हे सहज शक्य आहे. आपल्याकडे सगळ्या विषयांवरची पुस्तक आहेत, ज्या पुस्तकांमुळे आपल्याला तो विषय समजू शकतो, आपला इतिहास समजू शकतो. अगदी संगीत शास्त्राचं सुद्धा पुस्तक आहे, पण ते अर्थात संस्कृत भाषेमध्ये आहे. त्यामुळे सामान्य माणसांना कळायला अवघड जातं. ते ज्ञान त्यांना समजेल अशा भाषेमध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. आमच्यापर्यंत जे ज्ञान पोचलं ते आम्ही असं ऐकतच शिकत आलो. पण ह्या आधी, आमच्या आधी सुद्धा संगीतामध्ये कितीतरी दर्जेदार कामं झालेली आहेत, पण केवळ त्याची लेखी नोंद नसल्यामुळे ते आमच्यापर्यंत येऊ शकलेलं नाही. पण हे ज्ञान पुढच्या पिढ्यांना मात्र मिळायला पाहिजे. आणि त्यासाठीच संगीताचं महाविद्यालय सुरू करायचं अशी कल्पना माझ्या डोक्यात आहे. तिथे रोज लोक एका ठराविक वेळेला संगीताची साधना करायला येतील. त्यांचा वर्षाचा कार्यक्रम ठरलेला असेल. वर्षांती त्यांच्या परीक्षा होईल आणि त्याहून निकाल लावला जाईल. आणि ह्या महाविद्यालयात फक्त चांगले संगीतकार किंवा गायकच तयार होतील असं नाही, तर चांगले श्रोते देखील घडतील. फारच उत्तम कल्पना आहे. पण तुम्ही बघा, म्हणजे त्या धाकूला आपण गाणं शिकण्यासाठी तयार करताना किती कष्ट घेतले. आणि आता तुम्ही हजारो लोकांचा विचार करताय. फार कठीण जाईल हो. आणि मुळात आपल्याला आर्थिक दृष्ट्या सुद्धा परवडायला हवं ना. कठीण अगदीच आहे, पण अशक्य नाही. मी माझ्या गाण्याच्या मैफिलींची संख्या वाढवेन, तिकीट लावून मैफिली करायला सुरुवात करेन आणि त्यातून येणारं उत्पन्न या कार्यासाठी वापरेन. पण आता ठरलं, संगीताचं महाविद्यालय उभं राहणार. गांधर्व महाविद्यालय. स्वतंत्रपणे मैफिली करून आपलं गाणं अधिकाधिक समाजाभिमुख करण्याचं काम पलुसकरांनी केलं. वेगवेगळ्या शहरात तिकीटं लावून ते आपल्या गाण्याचे जलसे करू लागले. हिंदुस्थानी संगीताच्या कार्यक्षेत्रात हे पहिल्यांदाच घडत होतं. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात सरगमचा वापर करणारे आणि चिजांचं नोटेशन करणारे ते पहिले शास्त्रीय गायक ठरले. हा काळ विष्णुबुवांसाठी त्यांच्या कसोटीचा आणि सन्मानाचाही होता. एकीकडे ग्वाल्हेर गायकीचा गायक म्हणून त्यांना सर्वत्र प्रतिष्ठा मिळत होती आणि त्याचबरोबर त्यांच्या संस्कृत हिंदी भाषेतील ग्रंथांच्या अभ्यासामुळे त्यांना विद्वान म्हणूनही मान्यता मिळत होती. आणि या साऱ्यातूनच त्यांच्या मनात एक जगावेगळी कल्पना आकाराला येत होती. संगीतोद्धारासाठी संगीत शिक्षण देणारं विद्यालय स्थापन करण्याची. आणि त्यासाठी त्यांनी शहर निवडलं लाहोर आणि तिथे उभं राहिलं गांधर्व महाविद्यालय. तेव्हाच बुवांचं वय होतं फक्त 29 वर्ष. तेव्हाचे गांधर्व महाविद्यालयाचे दिवस फारच बिकट होते. परंतु हळूहळू विद्यार्थी यायला लागले आणि गांधर्व महाविद्यालयाची ख्याती वाढू लागली. इतर शालेय शिक्षणाप्रमाणे संगीताचंही शिक्षण देण्याची गरज विष्णुबुवांनी तेव्हा जाणली होती. आणि त्यामुळेच इतर विषयांप्रमाणे संगीताचा शालेय अभ्यासक्रम तयार करून त्यांनी वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळे शिक्षकही नेमले. एवढंच नाही तर त्या मुलांना प्रात्यक्षिकांबरोबरच त्या विषयाचं खोलवर ज्ञान मिळालं पाहिजे, त्यासाठी त्यांनी संगीत बालबोध, संगीत राग प्रवेश अशी संगीतावरची शालेय पुस्तकही तयार करून घेतली. यामुळे काही वर्षातच
गांधर्व महाविद्यालयाचं नाव संपूर्ण उत्तर हिंदुस्थानात झालं आणि दूरवरून मुलं संगीत शिक्षणासाठी लाहोरला यायला लागली. विष्णुबुवांचं एक स्वप्न आकाराला येत होतं. त्यांना संगीत कला सामान्यांमध्ये रुजवायची होती आणि आता ती नुसती रुजली नव्हती तर फोफावतही चालली होती. मंडळी, आज संपूर्ण भारतात आणि विशेषतः मुंबई महाराष्ट्रामध्ये गायन कलेला जी सामाजिक प्रतिष्ठा लाभली आहे याचं श्रेय निसंशय पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांना आहे. केवळ लाहोरलाच गांधर्व महाविद्यालय स्थापन करून विष्णुबुवा थांबले नाही, तर त्यांनी पहिल्या 7-8 वर्षातच मुंबईला देखील गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. ही मोठी वास्तू बांधून झाल्यानंतर बुवांनी लाहोरचं गांधर्व महाविद्यालय मुंबईला हलवलं. कारण एरवी त्या काळी मुंबई ही गायक कलावंतांची आणि संगीत प्रेमींची पंढरीच होती. संगीतकाराला त्यांनी समाजात मानाचं स्थान मिळवून दिलं. संगीत समजणारे हजारो रसिक श्रोते निर्माण केले. पंडित ओमकारनाथ ठाकूर, पंडित नारायणराव व्यास, पंडित दत्तात्रेय विष्णू पलुस्कर असे अनेक नामवंत शास्त्रीय गायक तयार केले. देशातील अनेक प्राथमिक माध्यमिक शाळांमधून व विश्वविद्यालयांमधून संगीत विषयाला अभ्यासक्रमात मानाचं स्थान मिळवून दिलं. त्यामुळेच त्यांचं नाव केवळ महाराष्ट्रातच नाही तर एकूणच हिंदुस्थानी संगीताच्या क्षेत्रात आजही मानाने आणि आदराने घेतलं जातं आणि यापुढेही घेतलं जाईल यात माझ्या मनात तळ मात्र शंका नाही. मातरम सुजला सुफला मलयज शीतला. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.